मी असं बोलणार नाही भाऊ. असं परवानगीची त्यांना गरज नाही. अनेक वा, 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 प्रकारच्या वा. एजन्सी त्याच्यामध्ये सहभागी असतात. म्हणजे परवानगीची गरज नाही असं म्हणा ना. म्हणजे ते उमेद त्यांना कायदा लागू नये असं म्हणा. मी असं म्हणणार नाही. परवानगी आम्हाला असताना आमची रद्द करणे, त्यांची परवानगी नसताना टेबल इथं स्टेज उभा करणे असं बोला हो. परवानगी असताना आमदारकीची तिकीट भेटू शकते, काय हरकत आहे असं बोलायला. गृहमंत्र्यांच्या सभेसाठी परवानगी असताना स्टेज उभं केलेलं आहे आणि त्यामुळे ते स्टेज उभं राहिलेलं आहे. आणि ते एवढ्या वेळात परवानगी कुठे आहे ना त्यांच्याकडे परवानगी. आपल्याला ते पत्र देतील. बीजेपीचं तुम्ही ते दाखव. तुम्ही त्यांची परवानगी इथं आम्हाला सांगताय. बीजेपीचे कार्यकर्ते आहे त्यांना 21 बीजेपीचे कार्यकर्ते आहे का? आम्ही त्यांची परवानगी तुम्हाला कशी माहित? आम्ही त्यांची परवानगी तुम्हाला कशी माहित? भाऊ त्यांची परवानगी हे परवानगी कोणी दिली? हे अथॉरिटीने दिलेली आपल्याला. हे परवानगी दोन परवानगी एका जागेच्या दिल्या का? एका जागेच्या दोन नाही दिल्या, दोन वेगवेगळ्या तारखांना परवानग्या दिलेल्या आहेत. 21 आणि 22 ला त्यांची परवानगी होती. 23 आणि 24 ला आपल्याला परवानगी दिली होती, परंतु आता त्याच्यावर निर्णय चालू आहे. सुरक्षेच्या कारणास्तव. वा 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 बढिया बढिया. शपथ तोडून टाका. तुम्ही घेतलेली शपथ निपक्ष निस्वार्थ बिलकुल तोडून टाका. बिलकुल तोडून टाका. आम्ही इथं माननीय गृहमंत्र्यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव. अहो सुरक्षा म्हणजे इथं परवानगीशिवाय सभा कशी घेता हे तुम्हाला विचारतोय. सुरक्षा घ्यायची असेल तर दुसऱ्या इकडे सभा घ्या. आम्हाला इथं परवानगी भेटली. आम्ही सगळ्या कार्यकर्त्याला संदेश दिलेला आहे आणि सुरक्षेचं नाव काढून कायदा मोडत आहे तुम्ही गृहमंत्र्याच्या सभेचा. गृहमंत्रीच खुद याच्यात आरोपी करत आहे का तुम्ही?